जय जिजाऊ, जय ज्योती, जय भीम, जय संविधान. साथियो, माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लोकप्रबोधनकार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं जीवनचरित्र आपण बघितलेलं आहे. आज आपण श्री राजश्री शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याबद्दल चर्चा करणार आहोत. शाहू महाराजांचं जे कार्य आहे, अपार कार्य त्यांनी या समाजासाठी, या समाज बांधवांसाठी, या देशातल्या पीडित आणि शोषित वर्गासाठी केलेलं आहे. त्याच्यातले काही क्षण मी तुमच्या समोर मांडत आहे. राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या करवीर संस्थानामध्ये अनेक असे कार्य केलेले आहेत. सांगायला बसलो मित्रांनो तर अख्खा दिवस, अख्खा रात्र कमी पडेल एवढे त्यांनी कार्य केलेले आहेत. पण त्याच्यातले काही मोजके कार्य आहेत की त्या सूत्रावर ज्यांनी जे कार्य केलेले आहेत ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाजापुढे उभं करतात आणि सांगतात की माझी चिंता मिटली, आता तुम्हाला तुमचा कैवारी मिळालेला आहे. B.R. आंबेडकर हे तुमच्या गुलामीची जंजिरे तोडून टाकतील आणि तुम्हाला मुक्त करतील. त्यावेळेस त्यांनी ही घोषणा केली आणि कितीतरी वर्षानंतर ती घोषणा केलेल्या माणसांनी, राजांनी ती घोषणा केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर काम केलेलं आहे. म्हणजे बघा, विचारांचे वारस जिथं निर्माण होतात तिथं लोकहिताचे कायदे बनतात. आता आरक्षणाचा जर मुद्दा घेतला तर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण म्हणजे रिप्रेझेंटेशन म्हणतात त्याला, ते या महापुरुषांच्या विचारधारेतूनच निर्माण केलेलं आहे. आपल्या करवीर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी अनेक अशा लोकांना शिकवलं आणि बराबरीने बसण्याची संधी दिली आणि त्यांना शिक्षित बनवून आपल्या करवीर संस्थानामध्ये त्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्यामधूनच एक मातंग समाजाच्या माणसाला त्यांनी वकिलाची सनद दिली. वकिलाची सनद म्हणजे त्यांना वकील बनवलं. आणि हे त्यावेळेच्या ब्राह्मणी वर्गाला मान्य नव्हतं. त्यामधला एक ब्राह्मण महाराजांना विचारत सुटला की महाराज, आपण जरा जास्तच करत आहात. वकिलाची सनद 3री पास झालेल्या माणसाला तुम्ही दिली. मग शाहू महाराजांनी त्यांना समजून सांगण्यासाठी त्यांच्यासोबत एका घोड्याच्या तबेल्यात नेलं आणि घोड्याच्या तबेल्यात घेऊन गेले. आणि घोड्याच्या तबेल्यात घोड्यांना जो चारा खाऊ घालायला त्यांच्या तोंडाला मुसकं बांधलेलं असतं, त्याच्यात चणे आपापल्या प्रत्येक घोड्याला दिलेले असतात. त्यांनी त्यांच्या त्या सेवकाला सांगितलं, जो खरारा करतो म्हणजे ज्या घोड्याच्या तबेल्याची देखभाल करतो, त्याला सांगितलं की यांच्या तोंडाला जे आपण पिशवी बांधलेली आहेत घोड्यांच्या, ते काढा आणि हे चणे एका जागेवरच टाका. त्या कामगाराने ते काम केलं. सगळ्यांचे घोड्यांच्या तोंडातले ते पिशव्या काढल्या आणि जे काही चणे ते घोडे खात होते ते एका जागेवर आणून टाकले. तो व्यक्ती महाराजांकडे बघतच होता की असं काय करत आहेत. जो व्यक्ती विरोध करत होता की 3री शिकलेल्या माणसाला
तुम्ही वकिलाची सनद दिली, वकील बनवलं, त्या व्यक्तीला समजून सांगण्यासाठी शाहू महाराजांनी हे काम केलं. आणि एका जागेवर ते चणे टाकल्यानंतर सर्व घोडे त्यांनी सोडायला सांगितले. तिथे जो व्यक्ती काम करत होता त्याला सांगितले, आता या सर्व घोड्यांना सोड. सगळ्या घोड्यांना सोडल्यानंतर त्याच्यातले काही मजबूत घोडे होते ते त्या चण्यावर तुटून पडले, आणि जे कमजोर घोडे होते ते तिथं जात असताना ते मजबूत घोडे त्या कमजोर घोड्यांना लाथा मारत होते आणि तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न करत होते. आणि मजबूत घोडे ते चणे खात होते, आणि जे कमजोर घोडे आहेत ते घोडे मजबूत घोड्यांचं पोट कधी भरणार आणि त्यांचा नंबर कधी लागणार याचीच वाट बघत होते. तेव्हा शाहू महाराज त्या माणसाला बोलले, जो विरोध करत होता त्याला बोलले, अहो तुम्ही हे म्हणता की मी तिसरी शिकलेल्या माणसाला वकिलाची सनद दिली, तर ह्या लोकांना मी हे जे देत आहे तुम्ही आयुष्यभर यांना कधी संधी उपलब्ध करून दिली नाही. माझ्या करवीर संस्थानामध्ये मी या लोकांनाच पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहे. या लोकांना आतापर्यंत या व्यवस्थेनं दाबून ठेवलेला आहे, त्याच लोकांना मला समानतेचा दर्जा द्यायचा आहे. म्हणजे बघा, एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या डोक्यात एवढे महान विचार, आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी एवढी मदत केलेली आहे की आज बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांच्या स्कॉलरशिपवर शिकले. त्यांना दिलेल्या जो काही मानधन देत होते त्याच्यावर परिपत्रक चालू केले. भरपूर शाहू महाराजांनी मदत केली. म्हणजे आपले शत्रू कोण आणि मित्र कोण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येते. शाहू महाराज आपल्यासाठी आदर्श नव्हे, एक असे महान व्यक्ती होऊन गेले की त्यांनी शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे तो त्यांनी पुढं चालवला, आणि त्या वारसामधून प्रत्येक माणसाला समान संधी, समान कौशल्य आणि समतेनं राहण्याचा जो भाव दिला, त्याच भावाला, त्यांच्या तत्वाला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मान्यता दिलेली आहे. आणि यासोबतच शाहू महाराजांनी अनेक असे कार्य केले. त्या कार्यातून आणखी एक कार्य तुमच्या पुढं मांडतो. ते कार्य असं, एक वेळा शाहू महाराज आपल्या राजवाड्यात बसलेले होते. तिथे एक ब्राह्मण आला आणि त्यांनी महाराजाला सांगितलं, महाराज तुमच्या जीवनात उद्या काय घडेल आणि येणाऱ्या भविष्यात काय घडेल मी तुम्हाला सांगू इच्छितो. शाहू महाराज बोलले त्यांना, मी जरा घाईत आहे, मला जरा जायचं आहे, तुम्ही उद्या या. आणि शाहू महाराज तिथून निघता निघता त्यांचा जो पहारेकरी होता, जो शिपाई होता, त्याला सांगितलं की यांना जेलात टाका, यांना कैदीत घ्या, बंदी बनवा. शाहू महाराज तिथून निघून गेले आणि जो त्यांचं भविष्य सांगणार होता त्याला पहारेकरांना पकडलं, सैनिकांनी पकडलं आणि कैदमध्ये घातलं. त्याला काही समजायला मार्ग नव्हता की आपण असं काय केलं की महाराजांना सरळ आपल्याला कैदीत टाकलं. तो रातभर झोपलाच नाही, रातभर मच्छ चावत होते, रातभर विचारत होता की मी शाहू महाराजांना असं काय बोललो की मला महाराजांना डायरेक्ट कैदीत घातलं आणि जेलात टाकलं, मी असा काय गुन्हा केला. दुसऱ्या दिवशी शाहू महाराजांना आदेश दिला शिपायांना की काल ज्या माणसाला तुम्ही बंदिस्त केलं ते माझं भविष्य सांगणार होते, त्यांना माझ्यासमोर आणा. शाहू महाराज सभेत बसले आणि त्या माणसाला पहिरेदारांनी म्हणजे शिपायांनी त्यांच्यासमोर आणलं आणि तो शाहू महाराजाच्या पायात पडला, महाराज माझं काय चुकलं, मी असं काय केलं, तुम्ही मला डायरेक्ट म्हणजे न काही सांगता कैद खाण्यात घातलं. तर शाहू महाराज त्यांना बोलले, महाराज अहो तुम्ही माझं भविष्य सांगायला आले, पण तुम्हाला हे सुद्धा समजलं नाही की मी तुमच्यासोबत काय करेल, मग तुम्ही माझं भविष्य कशाहून सांगत आहात.
हे खोटे धंदे बंद करा आणि आपल्या गावी जा. लोकांना भ्रमात पाडू नका, लोकांना अंधश्रद्धेत लोटू नका. असे शाहू महाराजांचे काही कामे आहेत, अनेक कामे आहेत की त्यांनी त्यांच्या या सोप्या गोष्टीमधून सर्व बहुजनांना निरोप दिला, समतेचा निरोप दिला, अंधश्रद्धा निर्मूलनाचा निरोप दिला, एकीने राहण्याचा निरोप दिला.